कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शिवा, अगं कीर्तीला काही मदत हवी आहे का बघितलंस का? हा मी विचारलं पण नकोय म्हणाले काही, मग मी काही बोलले नाही। चला बरं आहे, आपलं आपलं करते ते. असं काही नाहीये, तिला तिच्यावर नजर ठेवायला कोणी उभं नकोय म्हणून सांगितलं असेल की तुम्ही जा म्हणून. अहो पण आता ती त्यांचं करतायत ना, त्या बरं आहे ना। बरं करू दे. बरं मी काय म्हणते, मला एक आयडिया आली होती. काय? आपण सगळ्याजणी मिळून एक गर्ल्स ट्रिप काढूया ना. बापरे, गर्ल्स ट्रिप? चालेल? अरे म्हणजे ते खूप झालं ना, अख्खा वेळ घरात घरात. अगं हो ताई, आपल्यासाठी पण काहीतरी वेळ काढूया. अगं पण करायचं काय? काहीतरी प्लॅन करू, ठिकाण निवडू आणि जाऊ फिरायला. शिवा, शिवा, अरे डिप्पर, शिवा, काय? तू 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 चल, मी तुला सांगतो. अरे पण अरे तू तू जरा शांत हो, जरा बस. उर्मिला पाणी आण जरा. मला नकोय पाणी. शिवा चल ना, तुला मी सांगतो ना. डिप्पर शांत हो, आणि काय झालंय सांग. अगं आपल्या वस्तीत इमर्जन्सी आले, तू चल. शिवा जा, तू हे प्रकरण आता तुझ्या पद्धतीने हाताळ आणि त्या निर्लज्ज माणसाला धडा शिकवू नये. डिप्पर, तू आपल्या गँगला आणि त्या मुलींना कॉलेजला यायला सांग. आज त्या माणसाची शिकार तर होणारच. येते मी. चल. नीट जा, सांभाळा रे. हो. ते खूप घाबरले, टेन्शन मध्ये. शिवाय बघून सगळ्यांनाच कळत नाही काय करावं. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, मला सगळं कळलंय. आपण करूया काही. हा, तुम्ही चला माझ्या बरोबर. अहो कुठे चाललाय? गाडी बाहेर घ्या, आज जाऊ शकत नाही. थांबा जरा. तुमचे प्रोफेसर साबळे कुठे? सर मला माहित नाही कुठे आहेत. तुमच्याशी इज्जतीत बोलते ना, इज्जतीत उत्तर द्यायचं. कुठे आहेत साबळे? ते असेंब्ली हॉल मध्ये आहेत, कार्यक्रम सुरू आहे. आम्हाला इज्जतीत बोल. कळलं? डिप्पर, काय झालंय? शिवा, आपल्या एरियातल्या मुलीला ना एका शिक्षकाने चुकीच्या पद्धतीने हात लावले. शिक्षकाने? एका शिक्षकाने असं करावं, हे कसं शक्य आहे? एका माणसामुळे ना अख्खा पेशा बदनाम होतो. शिवा, हे काय पहिल्यांदा नाही घडत आहे. त्या शिक्षकाने धमकी दिली पोरींना नापास करायची आणि त्यांना लाडीगुडी करून हात लावायचा प्रयत्न करतो तो. अरे पण याआधी कोणी कंप्लेंट का नाही केली? घाबरतात ना त्या. करायचं काय त्यात? काकू, आपल्याला वाटतं आपला समाज खूप पुढे चाललाय, पण असं काहीच नाहीये. ज्या मुलीसोबत हे घडलं, त्या मुलीकडे ज्या नजरेने लोक बघतात ना, त्या नजरेचीच भीती वाटायला लागली तिला. काय आमच्या वस्तीतली मुलगी आहे ना, म्हणून आम्हाला समजले. अशा किती मुलींसोबत काय काय घडत असेल आपल्याला काय माहित. या सगळ्यात त्या मुलीची काहीच चूक नाहीये. ती शांत बसून राहिली. तिच्या आई वडिलांनी पण तेच केलं. काय शेवटी मुलीचंच नाव बदनाम होणार ना. शिवा, तुझं शिक्षण पण थांबवलं ग तिच्या घरच्यांनी.
कुठे? साक्षी, कोण आहे? आज मला खूप आनंद होत आहे की मी या कॉलेजचा एक भाग आहे आणि मी शिक्षक म्हणून स्वतःला नशीबवान समजतो की मी तुमच्यासारखे विद्यार्थी घडवू शकतो. मी शिकवताना नेहमी सांगत असतो की विद्यार्थ्यांना पर्सनल लक्ष दिलं. प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशाने कॉलेजच्या यशात भर पडतो आणि मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की तुम्ही सगळे माझे विद्यार्थी आहात. ए कोण आहेस तू? डायरेक्ट वर कशी आलीस? सिक्युरिटी सिक्युरिटी. हे बघा, आपल्याला हा कार्यक्रम काय थांबवायचा नाहीये, पण थांबणार आहे. साबळे तू आहे ना? हो मीच साबळे. काय झालं? काय काम होतं का? नाही काय प्रॉब्लेम आहे का? कुणी आहे का कॉलेजमध्ये? ए कोण आहे तू? ए चल उतर चल. आमच्या सराव हात उचलतेस? थांबा थांब, मी बोल. काय झालं? का मारता तुम्ही मला? विचारतात काय सर? पोलीस सध्या गेला. ए चला निघा खाली चला. आमच्या सरांना हात कसा काय लावला? हात कसा लावला? नशीब समजा फक्त हात लावलाय. अशा माणसाला तर पायाने तुडवलं पाहिजे. ए तुला तर सोडणार नाही मी. सर तुम्ही आता आम्हाला अडवू नका. शांत व्हा सगळे आणि तुम्ही मागे व्हा. आणि तू तू असं इथे येऊन गुंडगिरी करतेस? आमच्या कॉलेजचे सिनियर फॅकल्टी आहेत ते. हो ना, मग त्यांना विचारा ना त्यांनी काय केलंय ते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.